आपण कारवाई केली ती कुठे आणि कशी केली? आज रोजी आमच्या लोणीबीट पथकाला माहिती मिळाली होती की कोडवाडी रोडवर एक गाडी बनावट गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी पुरवठा करण्यासाठी येणार आहे। त्यावरून विशाल आणि शिवाजी राऊत यांनी ट्रॅप लावला आणि आणखीन काही स्टाफ पुढे थांबवण्यात आला होता। त्या ठिकाणी 1100 वाजण्याच्या सुमारास सदर गाडी आल्यानंतर यांनी सदर गाडी अडवली, चेक केली। सदर गाडीमध्ये 3 लोक होते आणि गाडीची थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये 50 पेटी दारू गोवा इम्पॅक्ट ठिकाणी अवैध बनावट दारूची विक्री करण्यासाठी येणार आहे। यावरून त्यांनी सापळा रचून 1100 वाजण्याच्या सुमारास कुडवाडी रोडकडून इनोवा वाहन क्रमांक GA03W0233 हे आले असता अडवले असता त्यामध्ये 50 पेट्या बनावट इम्पॅक्ट दारू ही मिळून आली। प्रत्येक बाटली ही 750 ml ची आहे। अशा जवळपास 600 बाटल्या दारू त्या ठिकाणी मिळून आली आणि आता सदर कारवाई ही आम्ही माननीय पोलीस अधीक्षक ऋतू उपकर मॅडम धाराशिव, माननीय श्रीमती शफकत आमना मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक धाराशिव, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय पवार साहेब कळंब डिव्हिजन 4 भूम यांचे मार्गदर्शनात आम्ही शिवाजी राऊत, विशाल, साधू शेवाळे आणि नितीन गुंडाळे यांनी केली। सदर गाडीविरुद्ध बनावट दारूची विक्रीसाठी वाहतूक करणे, त्याच्यानंतर ती बंदी असताना इकडे आणणे, या एरियामध्ये अशा प्रकारची आणि बेकायदेशीर विना पास परवाना वाहतूक करणे ही कारवाई आता आम्ही करीत आहोत। सर, ही नेमकं किती मुद्देमाल जप्त केलेला आहे? यामध्ये 50 पेट्या बनावट दारू जवळपास 12 लाखाची आणि 1,20,000ची आणि इनोवा गाडी क्रमांक GA03W0233 हिची 15 लाख रुपये किंमत, असा एकूण 16,20,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केलेला आहे। ही दारू कुठून आणली होती सर? ही गोव्यावरून आणली होती बनावट इथे विक्रीसाठी। आता इकडे कुठे घेऊन जाणार आहे हे तपासामध्ये आम्ही निष्पन्न करू। इथे कोणाला देणार असेल तर त्याप्रमाणे तपास केला जाईल। तुम्ही जो आज माल जप्त केला आहे त्याच्यामध्ये किती आरोपी निष्पन्न आणि त्यांची नावं काय? त्यामध्ये 3 आरोपी होते। अमोल सुरेश अराख वय 32 वर्ष राहणार उत्तर गोवा, महेश हनुमंत अली गेले वय 30 वर्ष राहणार उत्तर गोवा, चालक अल्ताफ मौला रामापूर राहणार नॉर्थ गोवा, असे 3 आरोपी मिळालेले आहेत आणि ते ताब्यात घेतलेले आहेत। आता कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया चालू आहे।